राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। पटेल तटकरे यांच्यानंतर पार्थ पवारांनी घेतलेल्या भेटीला महत्त्व। मुख्यमंत्र्यांसोबत राजकीय विषयांवर चर्चा झाल्याची माहिती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। शिंदेंच्या निवासस्थानी पार पडली बैठक। ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्रते प्रकरणी भेट घेतल्याची माहिती। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 20वा दिवस। दिल्ली हायकोर्टाकडून वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त। अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांचा वांगचुक यांना जाहीर पाठिंबा। येत्या 15 दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील। आमदार रवी राणा यांचा खळबळजनक दावा। केंद्रामध्ये सुप्रिया सुळे तर राज्यात सुनेत्रा पवार कारभार पाहतील, रवी राणांची भविष्यवाणी। केतनच्या हत्येची सुपारी आणि विषप्रयोगाचाही होता कट। सिया आणि चैतन्य सुपारीबाजाचीही घेतली होती भेट। लोहगडावरील महिलेच्या मृत्यूची प्रेरणा घेऊन नवा कट रचल्याची माहिती। सिया चैतनच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ। पुण्यामध्ये बिल्डर खलील शेख यांची आत्महत्या करण्यापूर्वी बनवला व्हिडिओ। सुसाईड नोटमध्ये रवींद्र धनगेकरांच्या पत्नीचं नाव। धनगेकर आणि त्यांच्या पत्नीसह 14 जणांविरोधात स्वारगेट पोलिसात गुन्हा। कोल्हापुरात रेकॉर्डवरील गुन्हेगारावर अज्ञातांकडून गोळीबार। रेकॉर्डवरील गुन्हेगार सूरज साखरेवर नाना पाटील चौकात गोळीबार। सूरज साखरे भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती। मीरा रोडच्या जेपी नॉर्थमध्ये 10व्या मजल्यावरून क्रेन कोसळली। एकाचा मृत्यू तर काही जण जखमी झाल्याची माहिती। घटनेचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट। ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात माऊलींच्या पालखीचं तरडगावहून फलटणकडे प्रस्थान। विधिवत पूजा संपन्न झाल्यानंतर पालखी मार्गस्थ। पालखीचा आज फलटणमध्ये मुक्काम। बेलवाडीच्या मातीत पार पडलं तुकाराम महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण। टाळ मृदुंगाच्या गजरात अश्वांची दौड पाहण्यासाठी वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित। भगवान श्रीकृष्ण दिवसातून 5 वेळा नमाज पठण करायचे। मौलाना जर्जिस अन्सारी बरळले। मौलानाच्या चिथावणीखोर विधानावर सर्व स्तरातून टीकेची झोड। संसदेच्या अधिवेशनापूर्वी आज एनडीएची महत्त्वाची बैठक। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी बैठकीचं आयोजन। विधेयकं मंजूर करून घेण्यासाठी रणनीती ठरणार। इस्रोमध्ये 100 पेक्षा अधिक शास्त्रज्ञांचे राजीनामे। महत्त्वाच्या प्रकल्पांना धक्का बसण्याची शक्यता। गगनयान मोहिमेसाठी इस्रो सतर्क। प्रकल्प पूर्ण होईपर्यंत VRS आणि राजीनाम्यांवर निर्बंध। नीटच्या पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर। 11.21 लाख विद्यार्थी पात्र। नीटमध्ये सुद्धा मुलींची बाजी। पात्र विद्यार्थ्यांमध्ये 58% अधिक मुली। गुणवत्ता यादीत अव्वल स्थान मिळवणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांचं वय हे 17 ते 19 वर्ष। जगन्नाथपुरीमध्ये रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी। एकाचा मृत्यू, 100 जण जखमी। यात्रेत 10 लाखांपेक्षा अधिक भाविक उपस्थित।